नर्मदा मैयाचं पाणी पहा किती स्वच्छ आहे. पाण्यातील मासे दिसतात. आणि पहा मासोळ्या कशा मस्त खातात. हे आहे पूर्ण काटेरी वन. आम्ही निघालो इथून, पण इथून डंपर वगैरे चालतात रेतीसाठी. एवढे रस्ते आहेत का कोणताच रस्ता कळत नाही कुठे जातो. आम्ही 1 तास झाले इथंच फिरतोय. लागली मध्ये नाणी नदी. खूप दिवसानंतर आम्ही अशा रस्त्याने चालत आहोत. 15 दिवस आम्ही नुसतं हायवेने चाललो असेल. आता नुसतं मोकळी राहणं, मोकळा श्वास घ्यायला मिळतो. आणि या रस्त्याने पॉझिटिव्ह एनर्जी जास्त आपल्याला मिळत राहते. खेड्यागावातले लोक, त्यांचं मधुर प्रेमळ बोलणं, लई आनंद वाटतंय. इथं बोर्ड लावलेलं आहे, भगवती नर्मदा क्षेत्र गोगाव 3 किलोमीटर शुक्ल निःशुल्क चाय सेवा. नर्मदे हर. रानातून जाणारा रस्ता सरळ सुंगामध्ये आलोय आम्ही. आता आम्ही पोहोचत आहे गोगाव येथे. बोर्ड लावलेला आहे, मा भगवती अन्नक्षेत्र गोगावा. आता 11:15 झालेले आहेत. संत सियाराम बाबाच्या आश्रमात जायला इथून पण रस्ता आहे, पण नर्मदा मैया पार करून जावं लागते. नर्मदे हर. नर्मदे हर. इथं आहे आश्रम. आम्ही इथं भोजन प्रसादी वगैरे करू आणि बघू पुढं काय नियोजन होतंय ते. नर्मदे हर. हा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. खूपच छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. गावाच्या लय आतमधून रस्ता आहे. पण इथं सुद्धा भिंतीवरती लिहिलेलं आहे, रस्ता या बाजूला आहे. माई गाव कोणचं आहे? पथराड. तर हे आहे पथराड गाव. पहा पथराड गावामधून कसा रस्ता आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. छोटे छोटे मुलं पहा किती मस्त नर्मदे हर घालतात. असा रस्ता आहे.
अजून आम्हाला 3 किलोमीटर जायचं आहे पिपलेश्वर.